Good evening and welcome everyone. Good evening, sir. Good evening, sir. Good Good evening, sir. evening, sir. तर आज जे आहे आपला टॉपिक आपण ऑलरेडी वर्ड सुरू केलाय. जे नवीन असतील त्यांनी काय करायचं, यूट्यूबचं जे आपलं चॅनल आहे तुलसी इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी, त्याच्यावरती जाऊन तुम्ही आधीचे जे लेक्चर्स तुमचे मिस झाले असतील ते तुम्ही तिथून चेक करू शकता आणि तिथून समजून घ्या आणि परत त्याच्यातून जर नाही काही समजलं तर तुम्ही 8 वाजता आपलं रोज लेक्चर असतं, अशा पद्धतीने तिथे पण तुम्ही विचारू शकता. तर आपण शेवटी क्वेश्चन आन्सर जे आहे आपण शेवटी घेऊ. जर कोणाचे काही प्रश्न असतील तर ते आपण शेवटी डिस्कस करू. सध्या आपण आजचा टॉपिक जो आहे तो सुरू करू. आपण इन्सर्ट टॅब सुरू केलेलं आहे आणि याच्यामध्ये टेबल्स पर्यंत मला वाटतं आपलं झालंय. आणि मी काल सांगितलं होतं की टेबल्स वापरून बघा, करून बघा. किती जणांनी करून बघितलंय? मी बघितलं करून. बढिया. त्याच्यात काही डाऊट्स आले? नाही सर, लोखंडे सरांनी सांगितलं होतं. येस, बढिया, व्हेरी गुड. आणि जेव्हा पण तुम्हाला कोणी काही सांगतं ना तेव्हा थँक्यू म्हणायला विसरत जाऊ नका. सर ओके, ती पण एक चांगली सवय की जेव्हा तुमचं कोणी मदत करतं ना, आता तुम्ही म्हणणार सर त्याच्यामध्ये आमची मदत काय, आम्ही फीस भरलेली, त्यांचं कामच आहे ते. ओके, तरी पण जर तुम्ही कोणाला थँक्यू म्हणत असले ना तर त्याचा एक वेगळा इफेक्ट पडतो, त्यांनी तुम्ही मोठे होतात. ओके, तर जिथे हो पण सर. तुम्ही कोणालाही प्रश्न जर विचारत असले आणि उत्तर जर मिळत असलं तुम्हाला, तर आठवणीने थँक्यू त्यांना म्हणा की तुम्ही सांगितलं त्याबद्दल धन्यवाद. जसं आपण सहज कोणाला जाताना रस्त्यावर रस्ता जरी विचारला की असं असं ठराविक ठिकाण कुठे आहे आणि त्यांनी जर सांगितलं तर जाताना थँक्यू म्हटलंच पाहिजे. ओके, हो सर. ठीक आहे. तर आपण पुढच्या याच्याकडे जाऊ. पुढचं जे ऑप्शन आहे इलस्ट्रेशन्स ग्रुप आहे. याच्यामध्ये इलस्ट्रेशन्स म्हणजे काय, जेव्हा आपण एखादी माहिती चित्र स्वरूपात मांडतो ना तेव्हा त्याला आपण इलस्ट्रेशन असं म्हणतो. आणि मग त्यासाठी पण इथे वेगवेगळे ऑप्शन्स आपल्याला दिलेले आहेत. त्यातलं पहिलं जे आहे पिक्चर्स. म्हणजे समजा तुम्ही एखाद्या याच्यामध्ये काहीतरी रिपोर्ट, काहीतरी लेटर, डॉक्युमेंट तयार करताय ज्याच्यामध्ये चित्र पण घ्यायचं आहे, तर इथे क्लिक करायचं. इथे 2 ऑप्शन्स तुम्हाला दिसतात. एक तर धिस डिव्हाइस म्हणजे या कम्प्युटरमध्ये असलेलं एखादं चित्र तुम्ही घेऊ शकता, एखादी सेव्ह केलेली फाईल, किंवा ऑनलाईन पिक्चर्स म्हणजे ऑनलाईन तुम्ही डायरेक्टली सर्च करून सुद्धा याच्यात घेऊ शकता. तर हे दोन्ही ऑप्शन्स तुम्हाला दाखवतो. पहिलं आपण धिस डिव्हाइस बघू. धिस डिव्हाइसवर क्लिक केलं आणि मग कम्प्युटरमध्ये ज्या ठिकाणी तुम्ही इमेजेस सेव्ह केलेल्या असतील, सध्या इथे पिक्चर्स मी सिलेक्ट केलं. सगळ्यांनाही फाईल्स फोल्डर्स कळतं ना आता, सी ड्राईव्ह, डी ड्राईव्ह, फाईल्स, फोल्डर्स. एखादी फाईल कुठे हो सेव्ह सर. आहे. हो, सर. ठीक आहे. तर आता याच्यामध्ये आपण एक्झाम्पल म्हणून समजा हे सिलेक्ट केलं मी. ओके, आणि इन्सर्ट केलं. तर जी फाईल आपल्याला पाहिजे त्याच्यामध्ये ती सिलेक्ट करायची, इन्सर्ट करायची. इन्सर्ट केलं की इथे तुम्हाला अशा पद्धतीने ते दिसेल ते चित्र. ठीक आहे. आणि मग हे चित्र जे आपण घेतलेलं आहे याच्यामध्ये, तर त्याला सिलेक्ट केल्याच्या नंतर परत त्याच्यामध्ये त्याला काही बेसिक चेंजेस करता येतील, जसं की त्याची साईज तुम्हाला कमी जास्त करता येईल. ठीक आहे, त्याला तुम्हाला असं रोटेट करता येईल, असं तुम्ही त्याला रोटेट करू शकता. आणि अजून बरेचसे ऑप्शन्स आहेत ते पण आपण बघू. पण सध्या ही एक पद्धत झाली की आपल्याच कम्प्युटरमध्ये असलेली फाईल आपण घेतली. दुसरी जी पद्धत आहे ती पण आपण बघू. इन्सर्ट, पिक्चर्स आणि ऑनलाईन पिक्चर्स. ऑनलाईन पिक्चर्सवर जेव्हा तुम्ही क्लिक करणार तर इथे तुम्हाला इमेज सर्च म्हणून एक ऑप्शन दिलेलं आहे, सर्च बिंग. त्याच्यावरती क्लिक करायचं आणि समजा तुम्हाला जे काही तुम्ही डॉक्युमेंट बनवताय त्याच्यामध्ये एक्झाम्पल म्हणून समजा तुम्हाला एअर पॉल्युशन, आपण जे बघत होतो एअर पॉल्युशन संबंधित चित्र पाहिजे, तर तिथे आपण एअर पॉल्युशन टाईप केलं आणि सर्चवर क्लिक केलं. अर्थात हे ऑप्शन जेव्हा तुम्ही वापरणार ना तेव्हा तुमच्या कम्प्युटरला इंटरनेट कनेक्ट असलं पाहिजे, तरच त्या ठिकाणी हे ऑप्शन्स दिसतील. आता एअर पॉल्युशन आपण सिलेक्ट केलं तर त्याच्याशी संबंधित चित्र इथे आपल्याला दिसत आहे. त्यातले जे योग्य वाटेल त्याच्यावरती तुम्ही क्लिक करून ते घेऊ शकता. एक्झाम्पल याच्यातलं मी हे सिलेक्ट केलं. सिलेक्ट करून मग इन्सर्टवर क्लिक करायचं. इन्सर्टवर क्लिक केलं, तिथे डाउनलोड होईल आणि तुमच्या फाईलमध्ये तिथे येऊन जाईल. आलंय लक्षात?
हो सर. हो सर. अशा पद्धतीने आपण चित्र घेऊ शकतो. आता एखादं चित्र घेतल्याच्या नंतर त्याला काय काय करता येतं, तर जेव्हा तुम्ही चित्र सिलेक्ट करता तेव्हा इथे पिक्चर टूल्स मध्ये पिक्चर फॉर्मॅट हा एक नवीन टॅब आलेला दिसतो, जो की रेग्युलर तिथं दिसत नाही. मागे पण आपण टेबलसाठी पण बघितलं, याला आपण कंटेक्स्ट टॅब म्हणतो. बाहेर जर तुम्ही क्लिक केलेलं असेल तर ते दिसणार नाही, पण जेव्हा तुम्ही चित्र सिलेक्ट करणार तेव्हा ते दिसेल. आणि याच्यामध्ये भरपूर सारे ऑप्शन्स इथे आहे, ते सध्या तुम्ही स्वतः वापरून बघा. हे सगळे ऑप्शन्स आपण डिटेल जेव्हा पॉवर पॉईंट आपण बघू तेव्हा आपण बघणार आहे. ठीक आहे, कारण की डिझायनिंग जास्त करून पॉवर पॉईंटमध्ये आपण खूप सारे ऑप्शन्स त्याला वापरू शकतो, तेव्हा आपण डिटेल बघू. त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये सेम आहे. ठीक आहे, त्याच्या पुढचं ऑप्शनकडे जाऊ मग आपण. त्याच्या पुढचं ऑप्शन आहे शेप. जसं आपण चित्र याच्यामध्ये घेतलं तसंच आपल्याला याच्यामध्ये काही आकार, शेप म्हणजे काय, वेगवेगळ्या प्रकारचे आकार जर घ्यायचे असतील तर ते पण आपण इथे घेऊ शकतो. शेपवर क्लिक करायचं. शेपवर क्लिक केल्याच्या नंतर आता इथे तुम्हाला खूप सारे शेप्स दिसतात आणि हे सगळे शेप्स वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये तुम्हाला इथे किंवा वेगवेगळे त्याचे ग्रुप केलेले दिसतात. जसं की रेक्टँगल्स आहे, बेसिक शेप्स आहे, ब्लॉक ॲरोज, किंवा खाली जर अजून आपण बघितलं कॉलआउट्स वगैरे, इथे सगळे ऑप्शन्स आहेत. आणि ह्या प्रत्येक शेपचं ज्याचं त्याचं नाव आहे. तुम्ही थोड्या वेळ जर पॉइंटर तिथे ठेवला तर त्याचं नाव दिसतं तिथे. जसं याचं नाव टियर ड्रॉप आहे, किंवा मग हा आयसोस्केलस ट्रायंगल आहे. ठीक आहे, एक आहे रेक्टँगल सिंगल कॉर्नर स्निप्ड. तर याच्यापैकी जे तुम्हाला पाहिजे असेल त्याच्यावर क्लिक करायचं आणि त्याच्यावर क्लिक केल्याच्या नंतर इथे जसं पेंटमध्ये आपण ड्रॉ करतो तसंच इथे पण वर्डमध्ये तुम्हाला तो शेप ड्रॉ करता येईल. आता शेप ड्रॉ करत असताना पण दोन पद्धतीने तुम्ही ड्रॉ करू शकता. आता मी जस्ट माऊसच्या मदतीने हे ड्रॉ करतोय, तर याचा आकार पाहिजे तसा मला करता येतोय, किंवा माझ्याकडनं गडबड तो आकार त्या ठिकाणी होतोय. पण हे करत असताना जर मी कीबोर्डवरचं शिफ्ट बटन दाबून ठेवलं, ओके, आणि आता जर मी याची साईज कमी जास्त केली तर तुमच्या लक्षात येईल की आकार जो आहे तो व्यवस्थित राहील. ठीक आहे, आता मी कमी जास्त साईज करतोय तर त्याचा आकार बिघडत नाहीये, बरोबर. तर याला शिफ्ट दाबावं लागतं. शिफ्ट दाबून जर तुम्ही केलं तर त्याचा आकार जो आहे व्यवस्थित राहील. आणि मग जसं तुम्हाला पाहिजे तसा आकार मिळाल्याच्या नंतर ते सोडून द्यायचं. सॉरी, एक मिनिट, परत मी शिफ्ट पहिले सोडलं म्हणून तसं झालं. हे घेतलं आपण, शिफ्ट दाबून ठेवलेलं आहे आणि मग माऊस सोडून दिलं की तसं ते राहील. परत आता जेव्हा आपण एखादा शेप इन्सर्ट करतो त्याच्यासाठी पण इथे ड्रॉइंग टूल्स मध्ये शेप फॉर्मॅटचे भरपूर सारे ऑप्शन्स तुम्हाला इथे दिसतात. आणि जसं मी सांगितलं की हे पण आपण नंतर बघणार आहे पॉवर पॉईंटमध्ये. सध्या तुम्ही काय करू शकता, हे वापरून बघा, आणि तुम्हाला वापरत असताना जर काही प्रश्न असेल तर ते तुम्ही विचारू शकता, पण मग डिटेल आपण ते नंतर बघू. तर शेप आपण बघितलं. ठीक आहे, याच्यामध्ये एक ऑप्शन आहे की न्यू ड्रॉइंग कॅनव्हास. तुम्हाला जर त्याच्यापैकी शेप पाहिजे नसेल, नवीनच काहीतरी पाहिजे स्वतःचं, ते पण तुम्ही इथे बनवू शकता. त्यासाठी शेप्समध्येच न्यू ड्रॉइंग कॅनव्हास आहे, त्याच्यावर क्लिक करायचं. असं एक छोटंसं बॉक्स येईल ज्याच्यामध्ये मग तुम्ही परत इथे काहीतरी ड्रॉ करू शकता. ड्रॉ करण्यासाठी मग तुम्हाला इथे हे अशा पद्धतीने काहीतरी त्या ठिकाणी ड्रॉ करता येईल. ठीक आहे, आणि हा वेगळा शेप तुम्ही एक तयार करू शकता. त्यानंतर पुढचं ऑप्शन आपण बघू. इथपर्यंत सगळ्यांना समजतंय ना? काही जर नाही समजलं तर तिथल्या तिथे माईक ऑन करून तुम्ही विचारू शकता. ओके, हो सर. सर ते एकदा पेंटचं सांगा ना. पेंटचं कोणतं? तुम्ही आता ते काहीतरी न्यू डिझाईन ड्रॉइंग. काढली होती ना ते. हे न्यू ड्रॉइंग कॅनव्हासवर क्लिक करायचं इथे, असं इथे येऊन जाईल. आणि मग त्याच्यामध्ये तुम्हाला काय ड्रॉ करायचं ते इथे तुम्ही ड्रॉ करू शकता. ठीक आहे, असं काही ड्रॉ केलं, त्याच्यामध्येच एक शेप घेतला. तर आता हे काय झालं की हा एक पूर्ण एक वेगळं चित्र बनलं. ठीक आहे, हो. हे असं. तर तसं तुम्हाला ते बनवता येईल. ते मी डिलीट केलं. पुढचं ऑप्शन बघू. ओके. पुढचं ऑप्शन आहे त्याच्यामध्ये स्मार्ट आर्ट. स्मार्ट आर्ट म्हणजे काय की आपल्याला डायग्राम्स वगैरे जर काही बनवायचे असतील तर खूप सारे रेडीमेड डायग्राम्स याच्यामध्ये दिलेले आहे. सोप्या भाषेत त्याला आपण डायग्राम म्हणतो, जे
बऱ्याच वेळेस ऐकलेलं असतं तुम्ही, पण वर्ड किंवा डिजिटल याच्यामध्ये आपण त्याला स्मार्ट आर्ट असं म्हणतो. त्याच्यावर जर आपण क्लिक केलं तर इथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे स्मार्ट आर्ट ग्राफिक्स दिसतील. इथं बरीचशी लिस्ट आहे ज्याच्यामध्ये की ऑल दिसते आपल्याला, किंवा वेगवेगळ्या प्रकारची लिस्ट आहे, प्रोसेस आहे, सायकल आहे, हेरार्की आहे, रिलेशनशिप. आता हे मी सगळे नाही सांगत बसत, पण एक दोन तुम्हाला एक्झाम्पल्स याच्यामध्ये देतो. जसं की समजा लिस्ट जर तुम्हाला बनवायची असेल, एखादी लिस्ट तुम्हाला दाखवायची आहे, त्या लिस्टमध्ये पॉईंट वाईज फक्त लिहिण्यापेक्षा, ज्याच्यासाठी आपण बुलेट्स ऑप्शन बघितलं ऑलरेडी, त्याच्याऐवजी थोडंसं चित्र स्वरूपात जर दाखवायचं असेल तर असे वेगवेगळ्या प्रकारचे लिस्ट आपण वापरू शकतो. आणि एखाद्या याच्यावर जर तुम्ही क्लिक केलं तर त्याचं नाव पण इथे तुम्हाला दिसतं आणि त्याच्याबद्दल थोडक्यात इथे माहिती पण दिलेली असते. ओके, तर हे लिस्ट घेतील. किंवा एखादी प्रोसेस, प्रोसेस म्हणजे काय की एखादं काम करण्यासाठी स्टेप बाय स्टेप काय काय स्टेप्स त्याच्यामध्ये आहे त्याची यादी किंवा ते समजून सांगणं म्हणजे त्याला आपण प्रोसेस म्हणतो. तर इथे अजून सायकल, सायकल म्हणजे एखादी गोष्ट असेल की जी परत परत रिपीट होते, जसं की वॉटर सायकलचा अभ्यास तुम्ही केला असेल है ना. वॉटर सायकल माहिती आहे सगळ्यांना, वॉटर सायकल, जलचक्र. हो सर. हो हा, सर. तसं काही बनवायचं असेल तर तुम्ही इथून ते तयार करू शकता. आता याच्यामध्ये एक्झाम्पल आपण कशाचं बघायचं, आपण प्रोसेसचं बघू. ठीक आहे, एक एक्झाम्पल प्रोसेसचं बघू, बाकीचे पण तुम्ही त्या ठिकाणी यूज करून बघा. आणि प्रोसेस कशाची बघायची समजा आपल्याला इथे कोणतं सिलेक्ट करू मी, ठीक आहे हेच घेतो. सिलेक्ट केला आणि ओके केला. ठीक आहे, तर हे असं दिसतंय आपल्याला. आता याच्यामध्ये स्टेप 1 आहे समजा, तर मी त्याला 1 नंबर दिला. सगळ्यात पहिले काय करायचं, समजा आपल्याला पेंट कसं सुरू करायचं याच्या स्टेप्स आपण कोणाला तरी समजून सांगतोय. ठीक आहे, तर फर्स्ट स्टेप करेल क्लिक ऑन स्टार्ट बटन. ठीक आहे, मग त्यानंतर पुढची स्टेप, सेकंड स्टेप करेल टाईप MS पेंट. ठीक आहे, MS पेंट टाईप करणे. आणि थर्ड स्टेप करेल, थर्ड स्टेप प्रेस एंटर. आता याच्यामध्ये समजा या 3 स्टेप्समध्ये झालं आपलं, किंवा अजून जर स्टेप्स पाहिजे असतील तर परत जेव्हा आपण स्मार्ट आर्ट इन्सर्ट करतो तेव्हा इथे स्मार्ट आर्ट टूल्स आणि त्याच्यामध्ये परत 2 ऑप्शन्स आपल्याला दिसतात. एक तर स्मार्ट आर्ट डिझाईन आहे आणि दुसरं फॉर्मॅट टॅब. डिझाईनमध्ये आपल्याला हे दिसायला कसं दिसलं पाहिजे त्याचे काही ऑप्शन्स आहेत, जस्ट मी थोडक्यात इथे तुम्हाला दाखवतो. हे असं पण आपल्याला दाखवता येईल, किंवा वेगवेगळे प्रकारे त्याला आपण ठेवू शकतो. त्याचे कलर्स चेंज करू शकतो आपण. ओके, हे सगळं इथे करता येतं आपल्याला. आणि फॉर्मॅटमध्ये काय करता येईल, किंवा इथेच जर आपण बघितलं अजून तर इथे शेप्स ॲड करता येतील. समजा 3च्या ऐवजी आपल्याला 4-5 स्टेप्स पाहिजे, किंवा आपण हे एवढं टाईप केलं आणि नंतर वाटलं आपल्याला की फर्स्ट स्टेप आणि सेकंड स्टेपच्या मध्ये अजून एक काहीतरी पाहिजे आपल्याला. तर इथे आपल्याला ॲड शेप नावाचा ऑप्शन आहे आणि त्याच्यामध्ये आफ्टर, बिफोर, म्हणजे जो शेप आपण सध्या सिलेक्ट केला त्याच्यानंतर ॲड करायचं की आधी ॲड करायचं. बिफोर म्हणजे आधी ॲड होईल. ठीक आहे, मग त्याच्या आधी एक स्टेप ॲड झाली, त्याच्यात पण आपण काय पाहिजे तसं लिहिलं आणि बाहेर क्लिक केलं की अशा पद्धतीने ह्या स्टेप्स आपल्याला घेता येतील. आणि फॉर्मॅटमध्ये मग तुम्हाला त्याच्यामध्ये काही चेंजेस करायचे की ठराविक समजा पहिली किंवा ही तिसरी स्टेप खूप महत्वाची आहे, ती दिसायला थोडीशी वेगळी दिसली पाहिजे, त्यासाठी आपण त्याला असा वेगळा कलर सुद्धा देऊ शकतो, किंवा अजून काही चेंजेस आपल्याला करता येतील. ठीक आहे, हे सगळे ऑप्शन्स जे आहेत ना हे आपण डिटेल बघणार आहे पॉवर पॉइंट मध्ये. त्याच्यानंतर आहे इथे चार्ट. आता हे मी डिलीट करतो. चार्ट पण सगळ्यांना माहिती आहे काय असतं चार्ट, बघितल्यावर लक्षात आलं असेल, याला चार्ट म्हणतो आपण. हो सर. चार्ट पण खूप सारे तर हे वेगवेगळे, मोठं आणि छोटं राहतं ना, म्हणजे जास्त मोठं आणि थोडं छोटं. हा चार्टचे पण खूप सारे प्रकार आहे, जसे की कॉलम चार्ट, लाईन चार्ट, पाय चार्ट. हे असं काही बघितलेलं आठवतंय तुम्हाला, बार चार्ट. सर चार्टला हो मराठीत सर. काय म्हणता? काय चार्टला मराठीत काय म्हणता? चार्टला मराठीत एक्झॅक्ट शब्द नाही माहिती मला, कोणाला सांगता येईल का? तक्ता म्हणतात बहुतेक त्याला.
ओके. किंवा मग गुगल बाबाला विचारून बघा नंतर, सध्या मला नाही माहिती. चालतं चालतं चालतं. ठीक आहे. तर इथे मी तुम्हाला सांगत होतो की वेगवेगळ्या प्रकारचे चार्ट्स असतात आणि त्याच्यापैकी जे तुम्हाला गरजेनुसार पाहिजे असेल, जसं जास्त करून जे आहे कॉलम चार्ट वापरले जातात, तर त्याचंच एक्झाम्पल मी इथे घेतो. बाकीचे पण, आणि एखाद्याच्यावर जर तुम्ही क्लिक केलं, ठीक आहे, किंवा हे वेगवेगळ्या प्रकारचे चार्ट्स आहे, त्यातलं सिम्पल वालच घेऊ पहिले आपण. तर ते सिलेक्ट केलं आणि ओके केलं की काय होईल, त्या ठिकाणी असा चार्ट तुमच्या समोर येईल आणि प्लस वरती एक छोटीशी विंडो एक्सेलची ओपन होईल. ओके. आता एक्सेल पण आपण पुढे शिकणार आहे, पण सध्या जस्ट इथं जेवढं आपल्याला आवश्यक आहे तेवढं आपण बघू. तर हा चार्ट जो आपण आहे तो बनवला आहे आणि चार्ट जे आहे कंपॅरिझनसाठी वगैरे आपण वापरतो. समजा इथे एक्झाम्पल मी असं काही घ्यायचं आहे की एखादं दुकान आहे समजा, त्या दुकानामध्ये त्यांचा प्रॉफिट किती झाला कोणत्या वर्षी, असं समजा त्यांना पाहिजे, ठीक आहे, किंवा मंथ वाईज. तर इथे मी एक मिनिट वेगळं एक्झाम्पल देतो तुम्हाला. त्या दुकानामध्ये वेगवेगळ्या वस्तू ते विकतात आणि कोणती वस्तू कोणत्या महिन्यामध्ये किती विकल्या गेली असं त्यांना समजा पाहिजे. तर इथे मी जानेवारी घेतलं, इथे फेब्रुवारी घेतलं आणि इथे मार्च. ठीक आहे. तर जसं जसं तुम्ही इथे टाईप करणार तुमच्या चार्टमध्ये पण ते चेंज झालेलं दिसेल. जसं जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च इथे आलेलं दिसतंय. ओके. त्याच्यानंतर इथे कॅटेगरी 1, कॅटेगरी 2 हे जे आहे, समजा मग इथे मी लिहिलं की पेन त्यांच्याकडे किती विकल्या गेले त्याचा त्यांना ग्राफ दाखवायचा आहे. पेन आहे, त्याच्यानंतर इरेझर आहे, स्केल आहे. ओके. आणि समजा एक्झाम्पल अजून कलर्स किंवा कलर. जसं तुम्ही इथे टाईप करणार तसं तुमच्या चार्टमध्ये चेंजेस झालेले तुम्हाला दिसतील. आता चार्ट पण तुम्ही शिकले असणार कसं बनवतात काय, शाळेमध्ये शिकले ना चार्ट्स, कंपॅरिझन वगैरे. तर इथे पेन समजा जानेवारीमध्ये विकल्या गेले त्यांच्याकडे 100. ओके. जसं तुम्ही इथे टाईप करणार त्या पद्धतीने लगेच तुमचा चार्ट तिथे तयार होत राहतो. फेब्रुवारीमध्ये पेन विकल्या गेले समजा 50 आणि मार्चमध्ये विकल्या गेले 80. इरेझर पण तशाच पद्धतीने समजा इथे 80 विकल्या गेले, इथे 50 विकल्या गेले आणि इथे 150 विकल्या गेले. ओके. स्केल पण त्याच पद्धतीने. आता हे मी अंदाजे टाकतोय काहीतरी, तिथे प्रत्यक्षात वेगवेगळे असू शकतात. ठीक आहे. कलर्स, आता हे आपण सगळं एंटर केलं आणि हे कम्प्लीट आपलं झालं. नंतर हे क्लोज केलं की चालतं. आपल्या समोर आपला चार्ट आलेला दिसतोय. आता हा चार्ट बघून मला थोडक्यात सांगा बरं की मार्च महिन्यामध्ये सगळ्यात जास्त काय विकल्या गेलं? कलर. मार्च महिन्यामध्ये सगळ्यात जास्त कलर. नाही. येस, कलर विकले सर. कलर्सच आहे सर. कलर. नक्की हो सर. चुकला ना मग. सर मला पण तसंच वाटतंय. आता हे बघा इथे काय आहे की जानेवारी, आता पेनचा जर विचार केला तर जानेवारी, इलेसर. जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च दिलेलं आहे. इथलं मार्च आहे, इथलं मार्च आहे, इरेझर मार्च, स्केल मधलं मार्च आणि कलर मधलं मार्च. तर मार्चचा सगळ्यात उंच कॉलम कशामध्ये? इलेझर. इरेझर मध्ये. म्हणजे काय सगळ्यात जास्त काय विकलं गेलं मार्च मध्ये? इरेझर. ठीक आहे, अलग लक्षात. तर हे चार्ट समजलं पण पाहिजे आपल्याला. किंवा मी जर असं विचारलं की इरेझर कोणतं, सॉरी स्केल कोणत्या महिन्यात सगळ्यात कमी विकल्या गेली, मग काय उत्तर येईल? स्केल सगळ्यात कमी कोणत्या महिन्यात विकल्या गेली? फेब्रुवारी. फेब्रुवारी. याच्यावरती जर तुम्ही पॉइंटर नेला तर तिथे एक्झॅक्ट तुम्हाला दिसतं पण. समजा स्केल जे आहे फेब्रुवारीमध्ये 45 विकल्या गेल्या, आलं लक्षात. तर हे अशा पद्धतीने चार्ट आपण इथे घेऊ शकतो. आता हे चार्ट जे आहे हे पण मी थोडक्यात इथे तुम्हाला दाखवलं. हे आपण डिटेल, कारण की चार्ट्स वगैरे बनवणं हे एक्सेलमध्ये जास्त आपण करतो, तर तिथे आपण ते डिटेल बघू.
सध्या तुम्हाला जस्ट माहिती म्हणून की चार्ट आपण घेतला की परत इथे चार्ट टूल्स दिसतं, ज्याच्यामध्ये चार्ट डिझाईन आहे आणि प्लस फॉर्मॅट टॅब सुद्धा याच्यामध्ये आहे. ओके, तर इथे तुम्ही चेंजेस याचा वापर करून पण करू शकता. त्याच्यानंतर आहे सर स्क्रीनशॉट. आपण त्यांना रंग पण देऊ शकतो. येस येस येस, तुम्ही समजा तुम्हाला वाटलं की हा जो रंग आहे हा बदलायचा आहे, ब्ल्यूच्या ऐवजी वेगळा पाहिजे, त्याला सिलेक्ट करा आणि शेप फिल मधून समजा तिथे आपल्याला रेड कलर पाहिजे, तर असं आपल्याला चेंज करता येईल. ठीक आहे, ते आपोआप इथे हो बेस्ट होऊन जाईल. तर हे सगळं आपण डिटेल ऍक्च्युली बघणार आहे, पण तुम्ही विचारलं तर मी लगेच तुम्हाला सांगितलं. एक्सेलमध्ये आपण हे डिटेल नंतर बघू. त्यानंतरचं ऑप्शन हो आहे स्क्रीनशॉट. स्क्रीनशॉट सगळ्यांना माहिती आहे काय असतं स्क्रीनशॉट? सर मोबाईलचं ऐकलंय पण मोबाईलमध्ये माहिती आहे ना. मोबाईलमध्ये काय करतो हा. आपण की मोबाईलच्या स्क्रीनवर जे काही दिसत असेल त्याचाच फोटो काढणं, थोडक्यात त्याला आपण स्क्रीनशॉट म्हणतो. मग तसंच कम्प्युटरमध्ये पण जे कम्प्युटरच्या स्क्रीनवर दिसतंय त्याचा फोटो काढणे आणि किंवा चित्रामध्ये त्याला कन्वर्ट करणं, त्यालाच आपण स्क्रीनशॉट म्हणतो. त्यासाठी इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर जेवढे काही तुमचे वेगवेगळे विंडोज चालू असतील, वेगवेगळे प्रोग्राम चालू असतील, त्याची यादी इथं दिसते. त्याच्यापैकी जे पाहिजे असेल त्याच्यावर क्लिक करा, ते तिथे येऊन जाईल चित्र म्हणून. ठीक आहे, आता हे चित्र म्हणून आपल्या वर्डच्या फाईलमध्ये आलं. त्याची साईज कमी करता येईल किंवा बाकीचे जसे ऑप्शन बघितले आपण तसं त्याला रोटेट वगैरे करता येईल. ठीक आहे, आता याच्यामध्ये स्क्रीनशॉट दुसरी पद्धत आहे की स्क्रीन क्लिपिंग. स्क्रीन क्लिपिंगवर जर आपण क्लिक केलं तर वर्ड जे आपलं चालू आहे ते तात्पुरतं बाजूला केलं जातं आणि जी स्क्रीन बाकीची आपल्या समोर असेल त्याच्या पाठीमागे ती आपल्याला दिसते. आणि त्याच्यापैकी आपल्याला ठराविक काही भाग पाहिजे असेल, समजा मी एवढं सिलेक्ट केलं, तर काय होईल, तेवढंच चित्र म्हणून आपल्या वर्डच्या फाईलमध्ये येऊन जाईल. काहीतरी गडबड झाली, एक मिनिट. ठीक, एक मिनिट. परत एक नवीन ब्लँक फाईल घेतली आणि तेच ऑप्शन परत करून दाखवतो तुम्हाला, स्क्रीनशॉट आणि स्क्रीन क्लिपिंग. आता वर्डची दुसरी विंडो आपल्याला तिथे एक दिसते आणि ती ब्लँक झाली आणि त्याच्यापैकी समजा आपण एवढा भाग आपल्याला पाहिजे तेवढं सिलेक्ट केला. तेवढं सिलेक्ट केला की लगेच आपल्या त्या फाईलमध्ये ते चित्र म्हणून येऊन जाईल. लक्षात स्क्रीनशॉट. तर इथपर्यंत आपण इलस्ट्रेशन्स ग्रुप जो आहे तो कंप्लीट केला आज. तर तो तुम्ही स्वतः वापरून बघा, त्याच्यामध्ये पण काही डाऊट्स असतील तर ते विचारा. बरं, आतापर्यंत जे काही झाले त्याच्यामध्ये काही डाऊट्स असतील तर मग आपण स्क्रीनशॉटच परत सांगा. स्क्रीनशॉटचं का? फ्रेश तेच टाका परत, तेच सांगा. ठीक आहे, त्यासाठी मी काय करतो, समजा एक इंटरनेटवरती काहीतरी मी ओपन करतो. समजा एक मिनिट, गुगलवरती मी आलो आणि इथे सर आता सर चार्टचं पण बघून घ्या. काय, चार्टचं मराठीत मिनिंग काय? अच्छा बरं, पहिले हे करू आपण. रोज मी सर्च केलं आणि इमेजेस मी सिलेक्ट केला आणि आता याच्यापैकी एखादं किंवा हे सगळंच आपल्याला जशास तसं आपल्या वर्डच्या फाईलमध्ये पाहिजे, तर काय करता येईल, मग हे चालू असताना डायरेक्ट वर्डच्या फाईलवरती जायचं आणि ते स्क्रीनशॉटवर क्लिक करायचं आणि त्याच्यातून मग स्क्रीन क्लिपिंग नावाचं ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करायचं. त्याच्यावर क्लिक केलं की वर्डची विंडो बाजूला जाईल आणि पाठीमागे जी स्क्रीन होती ती आपल्याला दिसेल. आणि मग याच्यापैकी जिथून जेवढं आपल्याला पाहिजे ते पूर्ण असं सिलेक्ट करायचं आणि जेवढं आपण सिलेक्ट करू आणि सोडून देऊ तेवढं काय होईल, लगेच आपल्या वर्डच्या त्या फाईलमध्ये येऊन जाईल. ठीक आहे, समजलं आता स्क्रीनशॉट? हो सर. हो ओके. आणि तुमचा जे प्रश्न होता, चार्ट मीनिंग इन हिंदी, हिंदी जरी कळालं तरी चालेल ना? हो ऑल चार्टला चार्टच म्हणतात काय? इन मराठी बघू आपण.
तक्ता, तक्ता. तक्ता, आकृती, नकाशा, अजून आलेख, असे त्याचे काही पर्यायी शब्द आहेत. ओके, हो ठीक आहे. तर मग अजून कोणाचे काही प्रश्न आहे का? सर, वर्डचा नाहीये, पण आपलं कॉम्प्युटरला ब्लॅक हे कसं करता? काय म्हणजे ब्लॅक सीन ते आपलं डार्क मोड. डार्क मोड, अच्छा थीम, जसं माझ्या कम्प्युटरला मी केलेलं आहे. हा. ठीक आहे, सांगतो मी. याच्यामध्ये काय करायचं, इथे स्टार्टवर क्लिक करून किंवा अजून सोपं डेस्कटॉपवरती जायचं डायरेक्टली. डेस्कटॉपवरती आल्याच नंतर इथे राईट क्लिक करायचं. राईट क्लिकमधून डिस्प्ले सेटिंग्ज असतं, सॉरी, किंवा पर्सनलाइजमध्ये जाता येईल आपल्याला. पर्सनलाइजमध्ये आल्याच्या नंतर इथे तुम्हाला थीम्स ऑप्शन दिसेल. थीम्सवर क्लिक करायचं. थीम्सवर क्लिक केलं की इथे एक मिनिट, बॅकग्राऊंड गेलं कडे मला आत्ता. कलर्स, हां, इथे कलर्समध्ये, सॉरी, कलर्समध्ये आल्याच्या नंतर इथे पण नाही का, हां, हे लाईट जर आपण घेतलं तर जनरली जास्त करून लाईट असतं, ते अप्लाय होते. एक मिनिट, असं असतं. ठीक आहे, इथून तुम्ही त्याला हो. डार्क करू शकता. डार्कवर क्लिक केलं किंवा पूर्ण कम्प्युटर जे आहे तुमचं डार्क मोडमध्ये जातं. तर डार्क आणि लाईटचा काय फायदा आहे? तुम्हीच सांगा ना काय फायदा आहे. दिसायला वेगळं वाटतं, बाकी दुसरा काही फायदा नाही. बाकी आणि ऑप्शन सर, वगैरे, माझ्या मतीने डार्कने चार्जिंग कमी खाते आणि आपलं व्हाईट असलं तर चार्जिंग लवकर करते. हा थोडा फरक पडतो, खूप नाही पण थोडा फरक पडतो. आणि महत्वाचं म्हणजे डार्कवरती वाचायला सोपं जातं, जास्त डोळे चमकत नाही. अच्छा. लाईट जर ठेवलं, मोबाईलमध्ये पण असतं ना डार्क थीम आणि लाईट हो थीम. सर, माझ्या याच्यात आहे, म्हणून मी विचारलं तुम्हाला. नाही, आमच्या ह्याच्यात पण आहे बरं, तुमच्या ह्याच्यात आहे असं नाही. सगळ्यांच्याकडे आहे ना डार्क थीम, लाईट थीम? हो सर. ठीक आहे, हो सर. ठीक आहे. तर आपण अजून काही प्रश्न असतील तर ते सांगा, किंवा मग आपण आज थांबू मग. नाही सर. सर, स्कायलर म्हणजे? काय स्कायलर म्हणजे? लक्षात नाही आलं मला, काय विचारताय? स्कायलर म्हणजे? स्कायलर हम्म. नाही समजलं, लिहून पाठवू शकता का? नको सर, बघतो गुगलला. मला लक्षात नाही आलं तुम्ही काय विचारताय, व्यवस्थित विचारा किंवा सर, मग मला नंतर. पूर्ण नाव नाही माहिती, फक्त मला तेवढंच नाव माहिती आहे. जेव्हा आपण कोणाला प्रश्न विचारतो तो प्रश्न पण आपल्याला माहिती पाहिजे की आपण नेमकं काय विचारतोय. ओके. तर थोडीफार माहिती त्याच्याबद्दल असली पाहिजे आधीच. ठीक आहे, ओके. हो. ओके. तर आपण आज थांबू मग. चलो, थँक्यू. सर, डेटा एंटर म्हणजे? काय? येस पवन, काय डेटा म्हणतो? डेटा एंट्री. डेटा एंट्री. हो. हां, डेटा एंट्री जे आहे मी सांगू शकतो तुम्हाला. डेटा एंट्री म्हणजे थोडक्यात असं म्हणता येईल की ज्या गोष्टी आपण पेपरवरती लिहिलेल्या असतात त्या बघून कम्प्युटरमध्ये त्याला टाईप करणं, त्याला आपण डेटा एंट्री म्हणतो. जसं सिम्पलचं एक्झाम्पल जे आहे, तुम्ही आता MSCITचा फॉर्म भरता. ठीक आहे, तर MSCITचा फॉर्म भरल्याच्या नंतर तुमचं नाव आणि तुमचा फोटो हे सगळं तुमच्या एरामध्ये तुम्हाला दिसतं, बरोबर? तर ते पेपरमधून ते एरामध्ये कसं आलं, तर त्यासाठी डेटा एंट्री करावी लागते. म्हणजे तुमचा फॉर्म बघून त्यासाठी वेगवेगळे सॉफ्टवेअर्स असतात, किंवा ऑनलाईन फॉर्म जेव्हा आपण भरतो एखाद्या जॉबसाठी, किंवा मग आधार कार्डच्या करेक्शनसाठी, किंवा मग पॅन कार्डसाठी आपण ऑनलाईन फॉर्म भरतो, तर त्याला पण ॲक्च्युली आपण डेटा एंट्री म्हणतो. डेटा म्हणजे माहिती, किंवा ज्याला आपण टेक्स्ट वगैरे म्हणतो, आणि एंट्री म्हणजे काय, तर त्या ठिकाणी एंटर करणे, त्यालाच डेटा एंट्री म्हणतात. आणि डेटा एंट्री तसं पाहिलं तर खूप स्कोप त्याला आहे, बऱ्यापैकी त्याच्यासाठी जॉब्स अवेलेबल असतात. तुम्ही जर गुगलवर सर्च केलं की डेटा एंट्री जॉब्स, डेटा एंट्री सर्च केलं की आपोआप त्या ठिकाणी डेटा एंट्री जॉब्स तिथे येतं.
आणि डेटा एंट्री जॉब जे आहे ते वर्क फ्रॉम होम मध्ये जास्त करून वापरलं जातं. ते कामं तुम्हाला डेटा एंट्रीचे कामं घर बसल्या तुम्ही बऱ्यापैकी करू शकतात. ठीक आहे. जसं आता इथे ऍड आलेली एक अर्न ₹24,000 पर मंथ टायपिंग वर्क, म्हणजे फक्त टायपिंग करून महिन्याचे 24,000 तुम्हाला घर बसल्या तुम्ही कमवू शकतात. आता ऐकताना चांगलं वाटतं किंवा सोपं वाटतं, पण बऱ्याच वेळेस याच्यामध्ये फ्रॉड पण असतं. त्याच्यामुळे ठराविक तुम्ही काळजीपूर्वक जर कोणी पैसे मागत असेल पहिलेच तर ते टाळलं पण पाहिजे. पण हे आहे पण की तुम्हाला ऑनलाईन जॉब त्याच्यामध्ये मिळू शकतो डेटा एंट्रीचा. ठीक आहे. अजून जर इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर मला तसं सांगा, आपण एखादं सेशन पूर्ण त्याच्यावरती ठेवू मग. आणि डेटा एंट्री हे तुम्हाला कुठून माहिती मिळाली, कुठून प्रश्न पडला त्याच्याबद्दल? सर मी एकदा सांगितलं होतं ना वाटतं, विचारलं होतं ना तुम्हाला. हो. नाही, पवन यांना कुठून माहिती मिळाली? त्यांना सर मी YouTube वर बघितलं होतं. ओके. काय काय बघितलं मग त्याच्यामध्ये तुम्ही? डेटा एंट्री मध्ये जॉब करता येते सर. आणि त्याच्यामध्ये सर एक लिंक आहे. त्या लिंक मध्ये आपण 24 तासात हे शिकू शकतो डेटा एंट्री. आहे भरपूर सारे, म्हणजे तसं ऑनलाईन पण तुम्ही शिकू शकता किंवा टायपिंग अँड डेटा एंट्रीचा आपल्याकडे कोर्स सुद्धा आहे, तर ते पण तुम्हाला करता येईल, शिकता येईल. त्यामुळे ऑनलाईन पण बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या तुम्ही शिकू शकता. हो सर. ठीक आहे. चला मग आज आपण थांबूया. परत अच्छा, सेशन मध्ये पण दिलेलं आहे. हा, राईट. येस सोनल, तुम्ही MSCITचे सेशन्स जे ऐकता त्याच्यामध्ये पण डेटा एंट्री बद्दल माहिती दिलेली आहे. येस. ठीक आहे, आपण थांबूया मग आज. थँक्यू, बाय बाय अँड गुड नाईट. बाय गुड सर. नाईट. गुड नाईट सर. बाय सर. बाय.